जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याचा निर्णय मुलांच्या क्षमतेच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे। हिंदी भाषेची सक्ती नाही असं म्हणत मागील दाराने ती लादण्याचा प्रयत्न करणं ही विद्यार्थ्यांची गळचेपी आहे। आपल्या राजकीय भूमिकेपुढे रेटण्यासाठी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न योग्य नाही। प्रत्येक भाषा तिची संस्कृती घेऊन विकसित होत असते। गत काही वर्षात मातृभाषा मराठीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतीये। त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे खच्चीकरण करणारा हा निर्णय मराठी समाजासाठी घातक आहे। म्हणूनच या निर्णयाला अनेक मान्यवर, शिक्षणतज्ञ, अभ्यासक, विचारवंत, कलावंत विरोध करतात। याचं भान ठेवणं आवश्यक आहे। सरकारने धोरण सक्तीचा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे असं मत इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलं। यात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्राध्यापक रमेश लवटे, अशोक केसरकर, सचिन पाटोळे, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, रणजित यादव, राजन मुठाणे, नारायण लोटके, शकील मुल्ला, रामचंद्र ठिकणे, श्रेयस लिपारे, शहाजी दस्ते, मनोहर जोशी आदींनी मनोगत व्यक्त केली। यावेळी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना आदरांजली वाहण्यात आली। या चर्चासत्रात असं मत पुढे आलं की एका बाजूला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला याचे श्रेय घ्यायचे आणि दुसरीकडे मराठी भाषा व संस्कृतीवर आक्रमक करायचं हे चुकीचं आहे। बालकांना त्याच्या मातृभाषेत म्हणजे परिसर भाषा सर्वात प्रथम योग्य पद्धतीने शिकवली पाहिजे, कारण ती भाषा त्याचे पुढील संपूर्ण व्यक्तिमत्व संपन्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं। विविध क्षेत्रात मान्यवर असलेल्या बहुतांश लोकांचं शिक्षण हे मातृभाषेतच झालेलं असतं। त्यांचा मातृभाषेचा पाया बळकट असतो, पण एकाच वेळी 3 भाषा बालवयातच न लादल्या तर त्याच्या विचार विश्वासावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो। लहान मुलांना इंग्रजी सक्तीचा परिणाम दोनही भाषा अर्धवट होण्यात झाला। अनेक सर्वेक्षणातून 7वी 8वी येथील अनेक विद्यार्थ्यांना मराठी योग्य पद्धतीने लिहिता वाचता येत नाही हे स्पष्ट झालं आहे। पदवीधरांनी नोकरीसाठी केलेल्या मराठी भाषेतील अर्जात असंख्य चुका असतात असंही दिसून आलंय। असं असतानाही तिसऱ्या भाषेची हिंदीची सक्ती अतिशय अव्यवहार्य आहे। मराठी भाषा व संस्कृतीचे मारेकरी होणे टाळण्याची गरज आहे। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।